देश भर में लोकसभा की सभी 48 सीटों पर मतदान खत्म होने के बाद चुनाव परिणाम को लेकर उत्सुकता बनी हुई है। इस बीच कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में मीडिया को दिए अपने बयान में देश भर में इंडिया आघाड़ी 300 से ज्यादा सीटों पर जीतने का दावा किया है। साथ ही पटोले ने राज्य में जर्जर हो चुकी कानून व्यवस्था को लेकर राज्य के दोनों उप मुख्यमंत्रियों को जिम्मेदार ठहराते हुए सरकार पर तीखी टिप्पणी की है। महाराष्ट्रात तर आम्ही 40च्या पुढे जाऊ महाविकास आघाडी म्हणून आणि देशातल्या इंडिया आघाडीच्या निवडणुकीमध्ये आम्ही जवळपास 300च्या वर जाऊ अशा पद्धतीचं आज पूर्ण देशामध्ये चित्र आहे। आणि या निवडणुकीमध्ये एक विशेषता आपण पाहिली की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि मोदींचा करिश्मा जो देशामध्ये होता 14 आणि 19चा तो करिश्मा आता उतरलेला आपण पाहिला। लोकांना पैसे देऊन आणावं लागत होतं त्यांच्या सभेमध्ये, असं संपूर्ण देशामध्ये हे चित्र होतं। आणि त्याच्यामुळे राहुल गांधीजींनी जी काही भूमिका देशाच्या जनतेसमोर मांडली, कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली, मणिपूर ते मुंबई यात्रा केली आणि त्या यात्रेच्या दरम्यान जनतेचा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीच्या रूपाने लोकांसमोर आम्ही मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। राज्यातले दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या ज्या काही राज्यामध्ये जे कायदा सुव्यवस्था बिघडत चाललेला आहे त्या व्यवस्थेमध्ये यांचा सहभाग आहे आणि म्हणून यांनी राजीनामा द्यावा ही तातडीने मागणी आम्ही केलेली होती। आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये मग नागपूरमध्ये सुद्धा गर्भश्रीमंतांच्या मुलींनी या ठिकाणी 2 मुलांना दाबून जसं मारलं होतं आणि 10 तासात त्यांना बेल मिळायची व्यवस्था केली होती, त्यांचेही नमुने बदलवण्यात आलेले होते। जळगावमध्ये अजून त्याच्यापेक्षा घटना मोठी झाली। हा जो सिरियल महाराष्ट्रामध्ये गर्भश्रीमंतासाठी वेगळा कायदा आणि सर्वसामान्य लोकांसाठी वेगळा कायदा निर्माण करण्याचं काम आणि त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था हा जो संपुष्टात आलेला आहे त्याची दखल घेण्याची गरज आहे। पण मुख्यमंत्री पण सुट्टीवर चालले गेले। आखरी महाराष्ट्राच्या जनतेने बघावं कोणाकडे हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अधिकारीशाही फोफावली चाललेली आहे आणि जनतेची त्याच्यामध्ये सामान्य लोकांची लूट होत चाललेली आहे। त्यांचा जीवसुद्धा आज सुरक्षित नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। आणि याला वारंवार आम्ही सरकारला हे सांगून आणि त्या सरकारमध्ये बसलेले काही लोक आहेत ते म्हणतात की यांची नौटंकी आहे, म्हणजे लोकांचा जीव घेणं हे यांची नौटंकी आहे काय असं प्रश्न लोक विचारतात। त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये काही बसलेले लोक आहेत, त्या सरकारमधल्या लोकांवर लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असताना आपण पाहतो आहे। हे काही टिंगल किंवा राजकारणाचा विषय नाही आहे। आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे की आज ज्या पद्धतीनं मुलांना या गर्भश्रीमंतांच्या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर चारण्याची व्यवस्था केली जाते, त्याला निबंध लिहायला दिला जातो, ही जी काही प्रथा जी महाराष्ट्रामध्ये गर्भश्रीमंत लोकांसाठी चालू केलेली आहे, तर शेतकरी आणि सामान्य माणूस या राज्यातला भाग नाही अशा पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण केलेली आहे। आणि हे सगळं दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांचा सहभाग आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये प्रतिक्रिया सांगा आम्हाला की नेमकं काय घडलं। याच्यात लोक भयभीत आहे, प्रशासनाला आता इतके पंख फुटलेले आहेत की ते कोणाच्याच ताब्यात नाही अशा पद्धतीचं प्रशासन वागतं आहे। मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहे। या सगळ्या गोष्टीचा एक खुलासा मुख्यमंत्र्यांकडून तरी अपेक्षित होतं, तेही सुट्टीवर चालले गेले। ते बोलतील, काहीतरी काय असेल वास्तविकता ते त्यांनी मांडावी अशी आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे आज हे सगळे संभ्रम या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यामुळे
एखादा मंत्री आज एक बोलतो, उद्या दुसरा बोलतो, तिसऱ्या दिवशी तिसरं सांगतो. आता ते बरं झालं की त्या एका आमदाराचं पत्र राज्याच्या मंत्र्याकडे गेलं आणि डॉक्टर तावरेंचं पोस्टिंग कसं झालेलं ते त्याच्यातून ते प्रसिद्धीत आलं. त्यामुळे त्या मंत्र्यांनी मान्य केलं, नाही तर त्याच्यातही त्यांनी मान्य केलं नसतं. एक मंत्री पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याचं पत्र अजून बाहेर येत नाही आहे. कोण आहेत हे सगळे? कशासाठी त्या डॉक्टर तावरेची शिफारस केली गेली होती? रक्ताचे नमुने बदलवण्यासाठी की त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना झाल्या की त्याला वाचवण्यासाठी? हे सगळं समोर आलं पाहिजे. नागपुर समय, गली से दिल्ली तक।